आज आरोप केला गेलाय महाविकास आघाडीच्या दोन प्रमुख नेत्यांकडून की तुम्ही शिंदेना भेटल्याच्या नंतर आपला उमेदवारी अर्ज तो मागे घेतला होता. काय कारण आहे यामागचं? हे सगळे आरोप बिनबुडाचे आहेत. मी शिंदे साहेबांना भेटल्यानंतर जरी अर्ज मागे घेतला असेल तरी माझं डिसिजन पहिलंच झालं होतं, कारण माझ्यावर कुणाचाही दबाव नव्हता किंवा काही नाही. माझ्या कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार मी माझा अर्ज मागे घेतलेला आहे आणि शिंदे साहेबांच्या उमेदवाराला मी पाठिंबा जाहीर केलेला आहे. मला कुठलाही अधिकारी आतमध्ये घेऊन गेला नाही. मी माझ्या स्वतः बुक मध्ये एंट्री करून DCM शिंदे साहेबांच्या बंगल्यात एंट्री बुक मध्ये एंट्री करून माझं नाव लिहून मी आतमध्ये गेलेलो आहे. बंगल्यामध्ये गेल्यानंतर माझे पक्षाचे अध्यक्ष त्यांनी मला फोन केला. त्यांना सुद्धा मी सांगितलं मी दुसऱ्या कारणासाठी आतमध्ये आलेलो आहे, मी पक्ष प्रवेश वगैरे काही नाही, मी शिंदे साहेबांकडे माझं दुसरं काम आहे म्हणून मी आतमध्ये आलेलो आहे. जर माझ्या मनात काय जर काळं असतं तर मी बोललो असतो की मी लपून जातो किंवा मी मागून जातो किंवा काळ्या काचेतनं जातो. मी सरळ चालत गेलेलो आहे. काय तुम्हाला ऑफर देण्यात आली होती का? काही नाही, काही ऑफर नाही. मीच जाऊन उलट शिंदे साहेबांना ऑफर दिली की साहेब मला तुमच्या उमेदवारांना पाठिंबा द्यायचा आहे. अधिकृत उमेदवारी असताना देखील तुम्ही उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे, नेमकं काय कारण आहे? त्याचं कारण एकच आहे, जरी अधिकृत उमेदवारी असली तरी जे उबाटाने जे उमेदवार दिले होते यांनी माझ्या आधी अर्ज मागे घेतलेला आहे. जी ब मध्ये जयश्री मॅडमच्या समोर जी उबाटाची उमेदवारी होती नागरे, त्यांनी माझ्या आधी जाऊन अर्ज मागे घेतलेला आहे. मनसेची जी उमेदवार आहे ही बाहेरनं हयात केलेली आहे, पडवळनगर मध्ये राहतच नाही, प्रभाग क्रमांक 18 मध्ये राहतच नाही, तिला तुम्ही उमेदवारी दिली. त्याच्यामुळे मी एकटा या प्रभागात गेल्या वर्षी इलेक्शन लढलेलो आहे, एकटा लढलेलो आहे. त्यामुळे मला माहिती आहे मी एकटा यावेळेस टिकू शकत नाही. आणि मला असं वाटलं की आपण आपल्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे, दरवेळेला कार्यकर्ते सांगतात की भाऊ आपण प्रवाहाबरोबर व्हायला पाहिजे नदीच्या, त्याप्रमाणे मी यावेळेस डिसिजन घेतलेलं आहे. अजून मी कुठल्याही पक्षात प्रवेश केलेला नाही. मी आव्हाड साहेबांचा खंदा समर्थक आहे आणि मी कुठल्याही पक्षात अजून प्रवेश केलेला नाही, फक्त मी समर्थन दिलेलं आहे त्या पक्षाला. अधिकृत उमेदवारांचा पाहुणचार केला जाणार आहे ज्यांनी अर्ज मागे घेतला आहे, कसं पाहता या विधानाला? बघा, आम्ही 96 कोळी मराठा आहे, घाग फॅमिली आहे. आज अविनाश जाधवना माहित असेल की नाही माहिती असेल माहित नाही, पण घाग फॅमिलीचं एक ठाण्यामध्ये वेगळं नाव आहे आणि 96 कोळी मराठा असल्यामुळे आमच्याकडे येणाऱ्या पाहुण्यांचा आम्ही सुद्धा पाहुणउच्चार करतो. आम्ही तुम्हाला स्वागत करतो. उलट तुम्ही या, आम्ही तुम्हाला चहा देऊ, बिस्किट देऊ, नाश्ता देऊ आणि तुमचा सुद्धा पाहुणचार करून आम्ही तुम्हाला घरी पाठवू.